शुभ मुहूर्तावर श्री क्षेत्र दहेगाव या ठिकाणी कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण छगनबाबा टाकळीकर व भागवताचार्य विष्णू महाराज ठोंबरे भोशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यामध्ये हा सुंदर आणि चांगली संकल्पना असणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू झाला आणि दहेगाव नंतर आतापर्यंत 12 गाव त्या ठिकाणी पार पडलेले आहेत. आता आपला हा सोहळा श्री क्षेत्र हंडी या गावामध्ये त्या ठिकाणी महिला मंडळ पुरुष मंडळ 121 भाविक त्या ठिकाणी पारायणासाठी बसलेले आहेत. त्या मंदिरामध्ये अक्षरशः बसायला जागा नाही, एवढे भाविक त्या ठिकाणी पारायणाला बसलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर तुमचं गाव त्यांच्यापेक्षा 4 पट मोठं आहे. तुमच्या मंदिरात सुद्धा बसायला जागा पुरली नाही पाहिजे, एवढे भाविक या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी बसायला पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च नाही, कोणत्याही प्रकारची वर्गणी नाही. यामध्ये एकच उद्देश आहे, प्रत्येक घरातील एक व्यक्ती या ठिकाणी यायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. 2 तास द्यायचे फक्त सकाळी आणि पारायण झाल्याच्या नंतर आपल्या घरी जाऊन जेवण करायचं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. शेवटच्या दिवशी तुमच्या गावातूनच तुम्ही पोळ्या जमा करायच्या, सर्व एकत्रित करायच्या आणि त्याचाच या ठिकाणी प्रसाद करायचा. कीर्तनकार मंडळी, वादक मंडळी, महाराज मंडळी सर्व या ठिकाणी मोफत येऊन शेवटच्या दिवशी या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न करतील. यामध्ये कोणत्याच प्रकारचा खर्च नाही, कोणाच्या मनामध्ये भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण हा संकल्प बाबाचा आहे, ज्यांच्या नावामध्ये वैराग्य आहे आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी परमार्थासाठी घातलंय, या समाजासाठी घातलंय की या समाजामध्ये जो दीन दुबळा आहे, देवाची भक्ती काय असती आणि निष्काम भक्तीचं प्रतीक काय असतंय हे जर शिकायचं असेल तर बाबाच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर ते आपल्याला त्या ठिकाणी कळल्या जाते. आज या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता हे विष्णू महाराज असतील, परमेश्वर महाराज असतील, आमचे धमधमचे, हे शिवाजी महाराज ढोणे असतील, श्रीरंग महाराज पिंपरीकर जे विदर्भामधून या ठिकाणी येतात, त्यांचं या ठिकाणी प्रथम आपण अभिनंदन करायला पाहिजे. कारण या सोहळ्याचं वैशिष्ट्य एकच आहे, पालखीमध्ये पेटी नाही आणि पालखीमध्ये कोणी 1 रुपयाही व्हायचा नाही. सक्त आदेश बाबाचे आहेत. म्हणजे सर्वात निष्काम परमार्थ जिंतूर तालुक्यामध्ये हा चालत आहे आणि जिथं निष्काम परमार्थ असतो तो संकल्प सिद्धीला जाण्याचं काम तो माऊलीच आपल्याकडून करून घेत आहे. कारण जिथं पैसा आला म्हणजे त्या ठिकाणी भांडण आलं, लोभ आला, मोह आली, माया आली. त्याच्यामुळं पैशाचा आणि आमचा कुठंच संबंध येणार नाही. सर्व हे जे सेवेकरी मंडळी आहेत हे स्वतःच्या पेट्रोलनं, स्वतःच्या मेहनतीनं त्या गावाला येऊन प्रत्येकाला त्या ठिकाणी वाकून नमस्कार करून फक्त एकच उद्देश आहे की माऊलीचा जो हृदय ग्रंथ असणारा ज्ञानेश्वरी हा प्रत्येकाच्या घराघरामध्ये, प्रत्येकाच्या मुखामधून त्या ज्ञानेश्वरीचं पठण झालं पाहिजे. जीवन कसं जगायचं आणि ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण भक्तीचा सार आहे. अहो मला सांगा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण अनेक असे काही मुलं आहेत, असे काही माणसं आहेत, ते दिवसभर मोबाईलमध्ये दंग असतात. त्यांना बोललं तरी त्यांचं लक्ष नसतं, कारण मोबाईल सोबत ते एवढे कनेक्ट झालेले असतात. ज्याप्रमाणे आपण मोबाईल सोबत कनेक्ट झालो त्याचप्रमाणे आपण माऊलीच्या ज्ञानेश्वरी बरोबर कनेक्ट व्हा, आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एक साधारण आहेत, आम्ही काय महाराज नाहीत, आम्हाला कोणतं म्हणजे असा अभ्यास नाही. परंतु निष्काम योगी असणारे, ज्यांना विश्वाची माझे घर, ज्यांना घरच नाही, ज्यांना संसार नाही, मुलं बाळ नाही, काहीच नाही, असे वैराग्यमूर्ती असणारे छगन बाबा यांचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये आलं. आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत की ते आमच्या जीवनामध्ये आले, त्यांची आमच्यावर कृपा झाली आणि त्यांच्यामुळं आज तुमच्या समोर आम्ही 2 शब्द बोलू शकतो. हे सामर्थ्य त्या बाबाचं आहे. कारण बाबाला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही आणि जिथं अपेक्षा नसते तो परमार्थ त्या ठिकाणी देवाला सुद्धा मान्य असतो. म्हणून निष्काम सेवा त्या ठिकाणी आहे ज्ञानेश्वरीची. फक्त या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं, बाकी काहीच नाही. 1 रुपया सुद्धा गावात वर्गणी करायची नाही, काहीच नाही.
फक्त ज्ञानेश्वरी वाचायची. आता काय करायचं, प्रचारक मंडळी आहेत तुमच्या गावातले, प्रत्येकाच्या घरी जायचं, प्रत्येकात माऊली समजायचा, माऊली म्हणून पाया पडायचं. काही फरक पडत नाही. माऊली निवडणुकीमध्ये तुम्ही किती लोकांच्या पाया पडले. आता एकच काम करा तुम्ही, ऐका मग, मी लय लहान आहे तुमच्यापेक्षा. प्रत्येकाच्या घरी जा, म्हण बाप्पा मी काय मतदान मागीन, फक्त माऊलीची ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी मंदिरात या. काहीच नाही, 2 घंटे ज्ञानेश्वरी वाचा आणि आपल्या घरी घरून जाऊन जेवण करायचं. बाकी काहीच करायचं नाही. कोणाला 1 रुपया वर्गणी नाही, काहीच नाही. फक्त आमचा एकच उद्देश आहे की तुम्ही सर्वांनी ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी पठण करायला पाहिजे. कारण वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी, असं आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीची महती सांगताना नामदेव महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं, संत तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं, संत चोखोबा महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं. आपले जे काय अष्टदश संत आहेत सर्वांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं. पूर्ण ग्रंथ असणारा हा ज्ञानेश्वरी आहे आणि आपण सुद्धा त्या ज्ञानेश्वरीवर जीवापाड प्रेम करायला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा भुंगा आहे, भुंगा तो लाकडाला कोरू शकतो बाबा, परंतु त्या कमळाला करू शकत नाही. त्याचं त्या कमळावर, त्या फुलावर एवढं प्रेम असतं. त्याप्रमाणे आपलं ज्ञानेश्वरीवर प्रेम पाहिजे. आपण जर माऊलीवर प्रेम दिलं तर माऊली आपल्याला आयुष्यामध्ये काही कमी पडू देत नाही. आतापर्यंत हा सिद्धांत आहे. म्हणून मी एकदा सर्वांच्या पुढे नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी डोकं ठेवतो आणि सर्वांना विनंती करतो की आतापर्यंत आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये 12 गाव झालेत. या 12 गावचं रेकॉर्ड ज्ञानेश्वरी साधक मंडळीकडून तुमच्या गावात तुटायला पाहिजे. कमीत कमी 251 तरी साधक या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी बसायला पाहिजे, अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. ठोंबरे यांच्या व तालुक्यातील साधक मंडळीच्या एकोप्यातून चालत असलेला हा फिरता ज्ञानेश्वरी सोहळा जिंतूर तालुका, गाव क्रमांक 13, श्री क्षेत्र वझर. सज्जन हो, आपण पाहतो की राजकारणातील मंडळी कशा तऱ्हेनं गावगाव फिरून कशी धडपड, घसा कोरडा होईपर्यंत प्रचार हा राजकारणाचा मतदानासाठी करत आहात. मग आपण वारकरी साधकानं काय केलं पाहिजे, तर आपण सुद्धा होईल तेवढी धडपड करून आपला विषय म्हणजे सध्या काळात आपण ज्यासाठी आलो म्हणजे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. का वाचायची ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीन काय होतं, याचा प्रसार आपण केला पाहिजे प्रचार मंडळीने. ज्ञानेश्वरीनं जीवनातील प्रत्येक संकटाचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे, प्रत्येक प्रसंगाचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. जनाबाईंनी सांगितलंय, ज्ञान होई मुडा, ज्ञान होय अज्ञानासी, अति मूर्ख त्या दगडासी. बरोबर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे या ज्ञानेश्वरीत आहे. त्या ज्ञानेश्वरी वाचताना आपल्या जीवनात संकट असतील, कुठलाही प्रसंग असेल, ह्यो ज्ञानेश्वरी वाचल्याने जातो. बाबांनी त्या दिवशी सांगितलं, पारायणान काय होतं, पारायणान काय होतं, तर पारायणान माणूस नारायण होतो. बरोबर, म्हणून प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीचे शब्द म्हणजे ब्रह्म आहे, भावाक्षराची गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. प्रत्येक सकल संताची माय म्हणजे ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आहे. म्हणून त्या ज्ञानेश्वरीची सेवा, पारायण आपण केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीची सेवा म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री ज्ञानोबरायची सेवा, ही आपण केली पाहिजे. आणि प्रत्येक आपल्या जे सर्कलमध्ये सर्वात मोठं गाव म्हणजे माऊली दादा वझर आहे. जर धमधमला 111 बसले असतील तर वझरला 501 बसावं, माझा हा वैयक्तिक हेतू आहे. तर आम्ही साधक मंडळीने 500ची आशा नाही धरली, 251ची धरली. दादा बोलले 251च. तुम्ही कसे बसतील याचं टार्गेट तुम्ही केलं पाहिजे, याच्यासाठी धडपडलं पाहिजे. म्हणून जास्त बोलण्यासारखं नाही. आमच्या धमधम मध्ये जसे आता या ठिकाणी साधक मंडळी आम्ही आलोत, तसेच सर्व आमची गुरुबंधू मंडळी साधक मंडळी धमधमला आली आणि अशाच प्रकारचा संकल्प केला आणि आम्ही समध्याने आनंद घेतला. ज्ञानेश्वरी पारायण केलं, अतिशय आनंदाने उत्साह झाली, बाबाच्या कीर्तनाने सांगता झाली, पुरणपोळीचा महाप्रसाद झाला. त्या तऱ्हेनं
सांगायसारखं भरपूर काही आहे, पण शब्द अपूर्व आहेत माझ्याकडे. खूप बोलता येईल, पण एकच सांगतो, महात्म्याचे शब्द आहेत, कसाही परमार्थ करा, कसाही करा हो, अतिशय तुमच्या मनान करा, जे कराल ती करा, वाया जाणार नाही. परमार्थ कसा करा, आणि परपंच किती धडपडून करा, कितीही कसाही करा, वाया गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून जास्त बोलणं उचित नाही. संपूर्ण एकच हात जोडून विनंती आहे, सर्व जे प्रचारक मंडळी आपला, त्यांना सुद्धा सर्वांना दंडवत करतो. एकच करा, ओझरकर प्रचारक मंडळी, प्रत्येकाच्या घरी जा आणि 251चा आकडा पार करा. बाकीचा आम्हाला काही पाहिजे नाही. या सर्व यांच्या वतीने बोललो बरं का मी, आम्हाला म्हणजे बाबाला, श्री गुरु ठोंबरे महाराज यांना फक्त 251ची अपेक्षा आहे. 200 का काहीतरी झालेत. 50ची 2 दिवसात धडपड करा. रविवारी 4 वाजता पालखी सोहळा तुमच्या गावात येण्यासाठी सर्वांनी उत्साहाने तिथे या. जसं आम्ही आसुल्याला गेलो, प्रारंभ केला, सांगताल नंतर हंडीला आमच्या शिवपर्यंत आम्ही सुद्धा पालखी अतिशय उत्साहात, बरीचशी या ठिकाणची मंडळी होती. तो सोहळा आम्ही आमच्या दिंडीच्या समवेत तो आमच्या शिवपर्यंत नेला हंडीच्या. तसंच तुम्ही सुद्धा वझरकरांनी रविवारी 4 वाजता आवर्जून बाबा सांगतील पालखी मधून येणारे का धमधमून येणारे, याचं सर्व होईल. अतिशय आनंदात याचा आनंद घ्या या सोहळ्याचा आणि अतिशय उत्साहात करा. हा योग पुन्हा नाही. कुठल्याही गोष्टीला काहीतरी निमित्त लागतं सज्जन हो. हे तर परमार्थ आहे, ज्ञानेश्वरी पारायण करायचंय. या सद्गुरू मंडळीने हा योग घडून आणला, त्याचं सोनं करून घ्या. रामकृष्णारी. वझर क्षेत्र महान सत्पुरुषाचे या ठिकाणी पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. जोग महाराजांचं सुद्धा वास्तव्य या गावामध्ये झालेलं आहे. आणि ते बी इथं रवल्यामुळं या ठिकाणी बरेचसे महात्मे होऊन गेले. रामभाऊ महाराज, गोविंद महाराज, गोकुळ महाराज आणि दुसरे डॉक्टरचे वडील होते पहा. हा, ते सुद्धा ज्ञानेश्वरी फार त्यांचे लगष्ट, कंठ लगष्ट असणारे गोकुळ महाराज, श्रीराम महाराज, नाथ महाराज बरेचसे या ठिकाणी महात्मे होऊन गेलेले. आणि याला एक म्हणायचं, ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये भूमीचे मार्दव सांगे कोमाची लवड. हे वझर क्षेत्र असं आहे, पैशानं कमी नाही. बर, भक्तीने कमी, भक्तीने कमी नाही. भक्तीमध्ये सुद्धा फार उत्साह. या गावात 12 सप्ते होतात महाराज. 12 सप्ते, लहान मोठे का होईना, पण 12 सप्त्याचं निवेदन करतात. बाहेरून कोण्या मंडळीची आणायची गरज नाही. बाहेर गावामध्ये जर सप्ताह केला तर विनेकरी दुसरे आणावं लागतात, इथं आणायची गरज नाही. एवढी सेवा प्रधान मंडळी आहे, भाग्यवान आहे. कीर्तन जर कोणाला करायला लावलं तर कोणी कीर्तन वज्रातनं करू शकतो, मृदंग सुद्धा वाजवू शकतो, गायन करू शकतो. असं हे वझर क्षेत्र ज्ञान कंठस्थ असणार या गावामध्ये मोठ्या भाग्यानं या ठिकाणी ही ज्ञानगंगा वाहत आलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीची ही ज्ञानगंगा आलेली आहे. आता ही फिरत फिरत आलेली तुमच्या गावावर येणार आहे. ज्ञानेश्वरीचं महात्म्य तर फार ज्ञानेश्वरीचं महात्म्य आहे बरं का, खूप खूप आहे. संतांनी जे कार्य केलेले, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरले ते शिव. हे आपल्या यदा यदा हे आपल्या संतांना यदेदा चिरते श्रेष्ठा तत्देवे तरोजना ही परंपरा घालून दिलेली आहे. आणि ही आपल्यापर्यंत आलेली आहे. ही ज्ञानगंगा आपल्या वझरमध्ये आलेली आहे. मग जितक्या बहुसंख्येनं इथं बसता येईल तितक्या बहुसंख्येनं बसण्याचं काम करावं. आणि आपल्यासाठी फार महत्वाचं आहे जैमिनी शास्त्र आणि व्यासशास्त्र, हे 2 शास्त्र आहेत. जैमिनी शास्त्र म्हणजे कर्मकांड आहे, कर्मकांडानं चालावं, वेदानं जसं सांगितलं तसं वागावं. आणि व्यासशास्त्र आहे जे हे उद्धारासाठी. व्यासशास्त्र कायसाठी? उद्धार करण्यासाठी. आपण तर जगातामध्ये पाहिलं तर प्रत्येक माणसाचे जे श्रम चालू आहेत तर हे जैमिनी शास्त्राच्या हिशोबाने कर्मकांडामध्ये चालू आहे, बरोबर आहे. तरी बहुतेक कर्मकांडामध्ये वागावं तसं माणसं वागत नाहीत. पण कसं वागावं ती ज्ञानेश्वरी सांगती, मार्गदर्शवती. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करणं अति महत्वाचं आहे. ज्ञानोबाराय सांगतात, सूर्य उदया सरसी रात्र पळून जाया पैशी, गेली देह अहंता तैशी अविद्ये सवे.
सूर्याचा उदय झाला म्हणजे मार्ग दिसतो, पण ज्ञानेश्वरी जर वाचली तर कोण्या मार्गाने जावं हे कळतं. ज्ञानेश्वरी ही डावा उजवा मार्ग सांगते, बरोबर आहे, योग्य अयोग्य मार्ग सांगते. ज्ञानोबराची एक ओळी आहे, ज्यानं ज्ञानेश्वरी वाचविली जो 20 अमृत ओळखे. ज्ञानेश्वरी बरं ऐका, तो अमृत किवी सांडू शके, जेने उजू वाट देखे तो आव्हाटा न बचे. डावा आणि मार्ग सांगणारी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ही पारायणात जितक्या मंडळींना, पुन्हा उजू एक गमत आहे, सप्ताह गावामध्ये असले तर कार्यकर्त्या मंडळी पारायणाला बसता येत नाही, बरोबर आहे. ते पंक्तीचं निवेदन, महाराजांचं निवेदन हे का नाही, अशा पद्धती. आता आमची माऊली आहेत, वटाने माऊली, त्या इथे सप्ताह असला तर त्याला थांबता येत, बाहेरचंच निवेदन करावं लागतं. महाराज निघले का जेवण्या खावण्याचं त्याला वेळ निश्चित येत असतात, ते पण निवेदन हे महत्वाचं आहे. पण या सप्ताहामध्ये निवेदनाची काही इथं निरपेक्षता आहे, आलं लक्षात असे. आणि या ठिकाणी निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्यालाही जे पाठोवाटी तय भेटी होय हरिप्रियाची. इथं निष्कामतेमुळं असल्यामुळं संतांची भेट, पुण्य, आणि या ठिकाणी जे चालक आहे समजा चालवणारे, हे सुद्धा निष्कामता आहे. छगन बाबासारखे नाही का, ऐसा ज्यांचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पाप नाशे दरुषणे. ही महान पवित्र गंगा आपल्या गावावर जिथे आलेली आहे, आणि या ठिकाणी आपण त्याचा लाभ घ्यावा असं मी बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. उपस्थित सगळ्या भाविक भक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. पवित्र अशा प्रकारचा अधिक मास चालू आहे, आणि अधिक मासामध्ये आजची ही एकादशी आहे. एकादशीच्या पर्व काळावर आपण या पूर्णा नदीच्या, पूर्णा मातेच्या तीरावर सगळेजण उपस्थित आहोत. एरवी आपण एकमेकाच्या भेटी घेतो ते वेगळी गोष्ट आहे, परंतु आज आम्ही सगळेजण तुमच्या भेटी करता याच्याकरता आलोत की माऊलींचा निरोप आहे, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, आणि मार्ग हा सोपा सुखरूप. आपले हरिभक्त परायण वैरागी मूर्ती बाबांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा आपला कार्यक्रम सुरू झाला. अत्यंत लहान स्वरूपामध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम, आपण कल्पनाही केली नव्हती बाबा की एवढा त्याला उत्साह मिळेल, एवढा त्याला सहकार्य मिळेल. आणि खूप सहकार्य या भागामध्ये आपले हरिभक्त परायण विठ्ठल महाराज खंदारे दादा आहेत, वैजनाथ दादा झोडपे आहेत, आमचे करंजीचे महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत. ही सगळी प्रचारक मंडळी अथक परिश्रम घेतात. आता हे बाबा हे 13वं गाव आहे आपलं, आणि या 13 गावामध्ये ही सगळी प्रचारक मंडळी उपस्थित होती. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि श्रीरंग महाराज येत, महाराज या प्रचारक मंडळीला एका गावामध्ये एकदा जाऊन जमत नाही, तर 2दा जावं लागते. 2दा कसं, एकदा श्रीफळ द्यायला एकदा, आणि काल्याला एकदा. आमचे परमेश्वर महाराज येत, खूप सुंदर धमधम मध्ये पारायण झालं, आणि हे सगळ्यांच्या मेहनतीतून हा सगळा कार्यक्रम वाढत आहे. महाराजांनी ज्ञानेश्वरीचं खूप महत्व सांगितलं की आता ही जशी पूर्णा नदी आहे, गंगेचं जशा प्रकारे महाराज म्हणतात, काय करते गंगा का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तशा प्रकारे महाराज म्हणतात की जगाचे अर्धे फेडीत, स्त्रियांची राऊळे उघडीत, निघे जायसा भासवत प्रदक्षिणे. तशा प्रकारे महाराज म्हणतात बाबा की प्रदक्षिणेला निघालेला भासवत काय करतो की अंधार जगाचा फेडतो. तशा प्रकारे ही प्रदक्षिणाच आहे ज्ञानेश्वरीची. आपल्या तालुक्यामध्ये विचार केला तर 170 गावं येतं, आणि 170 गाव ही माऊलींची प्रदक्षिणा जाणार आहे. त्याच्यापैकी आपलं हे 13वं गाव आहे, आणि खऱ्या 12 सप्ताह आपल्या गावामध्ये होतात. आणि साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे गाव आहे. आमचे हरिभक्त परायण नारायण महाराज पांगरीकर नेहमी सांगतात की वझरमध्ये महाराजांनी सांगितलं की हरिभक्त परायण गुरुवर्य वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराज यांचे चरणरज लागलेले आहेत. ज्यावेळेस महाराज अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेला अज्ञातवासात असताना वझर या ठिकाणी राहिलेले आहेत, आणि खऱ्या अर्थानं साधू संतांची भूमी आहे. आणि इथं बाकी काही सांगण्याची गरज नाही. आमच्या रतन महाराजांना सांगितलं की 187 जणांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे. म्हणजे ज्यांची नोंदणी झाली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो, नोंदणी म्हणजे काय आपली काही दुसरी स्कीम नाही, कोणती काही नाही. बऱ्याच असा कंपनीचा प्रचार करणारे माणसं असतात, बाबा कंपनीचा प्रचार आहे, पण हा जो प्रचार आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचा प्रचार आहे, वारकरी संप्रदायाचा प्रचार आहे. आणि बाकीचे संप्रदाय आपण पाहलो की घराघरामध्ये पोहोचाले तर मंदिरं, त्यांना मंदिरामध्ये जाऊन काबीज करलेत मंदिरं. म्हणून बाकीच्या पंथाच्या नादी न लागता आपला वारकरी संप्रदायही वाढला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायणही झालं पाहिजे. आपण पाहतो की मोठ्या मोठ्या कथा आहेत, कीर्तन आहेत,
आणि त्या मोठे मोठ्या कथा कीर्तनामध्येच माणसं व्यस्त राहतात. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला मग काय 4-2 लहान लहान लेकर चिले पिले राहतात बिचारे, ज्याला काय वाचिता येत नाही, म्हातारे कोथारे माणसं. मग अशा पद्धतीने ते पारायण होतंय. पण याचा उद्देश एवढाच आहे की ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याला करायचं, बाकी याच्यामध्ये दुसरं काहीच विषय नाही, फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीचं पारायण. मग तुमच्या गावाला जर तुम्हाला वाटलं बाबा कीर्तन करायचे, तुमच्या गावातच महाराज आहे, तर तुम्हाला काही कुठं जाण्याची गरज नाही. सहकारी खूप आहेत आपल्या भोवताल, त्यांनाही बोलवा, वाटलं तर ठेवा, नाहीतर असं काहीच नाही. फक्त मुख्य उद्देश आपलं मुख्य पीक, आपण मुख्य पिकावर जास्त भर द्यायचा आहे. आंतरपीक मग त्याच्या खाली वाढत बी नाही आणि काहीच नाही. बाकी सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी म्हणजे आंतरपीक झालंय महाराज, आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करायला कोणीच तयार नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण गावोगाव व्हावं हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपला हा सगळा कार्य चालू आहे. आणि खूप प्रतिसाद वाढायला महाराज. जवळपास आता आपण पाहिलो की यांच्या गावामध्ये 111 पारायणाला बसले, त्याच्यानंतर 125 जण हंडीमध्ये पारायणाला बसले. आता त्याच्या पुढे आपल्याला त्याची लीड तोडावत लागणार आहे. आता 187 झालेत. म्हणून खऱ्या अर्थानं आपण खूप भाग्यवान आहोत ज्ञानेश्वरीचा. आणि वाट लावायला महाराज ज्ञानेश्वरीचं ज्या वेळेला पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुका येतात, आमचे दत्तरावजी ढोणे यांनी स्वतःच्या खर्चानं 5,000 रुपये खर्च केले. माऊलींच्या पादुका आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीवर त्यांना अभिषेक घातला, आणि माऊलींच्या पादुका आळंदीवरून आपल्याला संस्थान कमिटीने ज्ञानेश्वरी दिली आणि नारळ दिलं, तो आपला पालखीमध्ये. दुसरं याच्यामध्ये काही नाही. याच्यात कोणाला देणगी मागायचीही नाही आणि कोणाला रुपया द्यायचीही करत नाही. पहिल्यांदा जर आपल्या तालुक्यामध्ये इतिहास घडत आहे महाराज, हा सगळ्यात मोठा इतिहास घडत आहे. 170 गावामध्ये हा ज्ञानेश्वरी पारायण प्रचार करत असताना कोणालाही एकही रुपयाची देणगी द्यायची नाही. अशा प्रकारचा निष्काम सप्ताह आपल्या, म्हणून निष्कामतेचं खूप मोठं महाराज त्या ठिकाणी ताकद आहे. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्यालाही जे पाठोवाटी तय होय भेटी हरिप्रिया. आणि असे मंडळी याच्यामध्ये प्रचार आणि प्रसार करले तर निष्कलंक अशा प्रकारचं जीवन ज्यांचे आपल्या बाबांचं सगळं जीवन व्यतीत केलंय ज्ञानेश्वरी करता, म्हणून अशा प्रकारचा हा योग पुन्हा पुन्हा येत नाही. आता थोडे काम आपले तर आहेतच, परंतु आपल्याला एकच करायचं, फक्त 2च तास द्यायचे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला. आपण सकाळी 6ला जर सुरू केलं तर 8 वाजता संपायले, 7ला सुरू केलं तर 9 वाजता संपायले. 9च्या नंतर आपण आपले काम करण्याकरता तर आपण सगळेजण मोकळेच येत. दिवसभर आपण आपले काम करा, सकाळी आपण 7 दिवस या ज्ञानेश्वरी पारायणाकरता द्या. इतका आनंद आहे की कार्यकर्ते मंडळी धमधम मधली सांगू लागली, बाबा आपण जसं म्हणले की बाबा, ते म्हणले आम्हाला सप्ताहामध्ये कधीच पारायण करण्याचा योग मिळाला नाही. आसोल्यामधले तसंच म्हणाले. का तर आमच्या मागे बाकीच्या भानगडी जास्त राहतात. महाराजाला फोन लावा, अन्नदानाचं बघा, पंक्तीचं बघा, आचार्य आला का नाही, या सगळ्या भानगडी सोडून आपल्याला मुख्य पारायण करायचं, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून. म्हणून आता रविवारी त्यांचा काल आहे, त्याच्या काल्याकरता आपण सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहावं. हंडीकर आता सगळे पारायणामध्ये गुंतलेत, त्याच्यामुळे त्यांना काही शक्य झालं नाही. आम्ही नेहमी संध्याकाळी श्रीफळ देतो दरवेळेला, पण काय होतं संध्याकाळी मग वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. आता भोशी असेल, दहेगाव असेल, खूप लांब लांब जायचे, त्याच्यामुळं आता सज्जन महाराज म्हणले आपण या ठिकाणी 8 वाजता ठेवू, म्हणून नाही तर ती हंडी जर संध्याकाळी असते तर तेही प्रचारक मंडळी आपल्या इथे आले असते, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला असता. पण खूप आनंद यायला याच्यामध्ये, खूप आनंद आहे. माता भगिनींनी पारायण करायला, लहान लहान मुलंही पारायणाला करतात, वृद्ध मंडळीला पारायण, इथं कोणाला सगळ्यांना सकळाशी येथे आहे अधिकार. अशा प्रकारचं प्रेम आपण सगळ्यांनी ज्ञानेश्वरीवर केलेलंच आहे. आजही आता 12 सप्ते तर होते, हे आपला 13वा धारा, काय फरक पडाला. होय, ते 12 मधली जेवढी संयोजक मंडळी तेवढी संयोजक मंडळी इथं पारायणाला ना, खूप भव्य दिव्य. आणि भगवान शंकराचं मंदिर आहे. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी कुठे घेतली महाराज, भगवान शंकराचाच उठविला नंदी, शिवाचा तो ढवळा आणि झाडी येली जागा. अशा प्रकारे 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मेळा. भगवान शंकराचं महाराज म्हणतात, पूर्वी ते भगवान शंकराचं त्या ठिकाणी मंदिर होतं आणि तिथं ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेतली. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई वझर नगरी. आता इथं पूर्णा नदीचं पात्र आहे आणि सुंदर भगवान शंकराचं मंदिर आहे. अशा प्रकारचे योग आमच्याही गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे महाराज. खूप भगवान शंकर परमात्मा त्या ठिकाणी जागृत अशा प्रकारचं दैवत आहे. आणि भगवान शंकराला ज्ञानेश्वर महाराजाचं नामस्मरण खूप आवडतंय. त्यांच्या वाङ्मयाची सेवा घडावी, हीच आपल्या जीवनामध्ये हीच कृतार्थता होईल. म्हणून या ठिकाणी मी जास्त काही वेळ घेणार नाही. यानंतर आपले हरिभक्त परायण विजय महाराज या ठिकाणी आपल्या गावाचे भूमिपुत्र आलेले महाराज 2 शब्द बोलतील आणि त्याच्यानंतर आपले बाबा बोलतील आणि त्याच्यानंतर श्रीफळ देऊ आपण. नतमस्तक होतो, वंदन करतो. खऱ्या अर्थानं की बऱ्याच दिवसापूर्वीचे जे काही इच्छा होती
की ज्ञानेश्वरीचा असा फिरता हरिनाम सप्ताह झाला पाहिजे, वाचन झालं पाहिजे. परंतु आताच महाराजांनी सांगितलं तसं बऱ्याच लोकांच्या वाचनात येत नाही. आणि म्हणून की काय की ज्ञानेश्वर महाराजांनी ही बुद्धी दिली असावी आणि तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानेश्वरीचं ते ज्ञान मिळण्यासाठी तुम्हा आम्हाला ते ज्ञानेश्वरी पवित्र ज्ञानेश्वरी आपल्या वाचनातून जाण्यासाठी हा योग आणलेला आहे. तर माझी सर्वांना एक विनंती आहे, सर्व गावकऱ्याला विनंती आहे, सर्व आबालवृद्ध असतील, काही मुलं असतील, मला असं वाटतं की 180च्या वर नोंदणी झाली नाही का रतन महाराज, तर ती 200च्या वर व्हावे हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. आणि सर्वात जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनी असतील, पुरुष असतील, आबालवृद्ध असतील, काही लहान मुलं असतील, त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरीच्या त्या पावन ज्ञानाचा आपण सहवास घ्यावा किंवा आनंद घ्यावा हीच या निमित्त विनंती करतो. आणि हे सगळे साधू मंडळी आले यांचे या गावकऱ्याच्या वतीनं मी आभार मानतो की खऱ्या अर्थानं आम्हाला सद्गुरू जोग महाराजाचे पावलं लागून गेलेल्या पवित्र भूमीत तुम्ही आलात आणि परत परमार्थाचे विचार पेरलेत की पुनश्च इथं भरभरून परमार्थ वाढत राहो हीच ईश्वरच्याने प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. साधन हरीचे जनीकरणीचे करू नका या न्यायाने आपले परिसराचं वैभव श्री हरिभक्त परायण छगन बाबा टाकळीकर हे आपल्याला गावगाव जाऊन सर्व मंडळीला हात जोडून विनंती करतात की जास्तीत जास्त संख्येने पारायणाला बसा. तर पारायणाला बसल्याचा फायदा काल महाराज अक्षरशः माझ्या समोर फक्त 2 छडीचं अंतर आमचे विष्णू महाराज मोरे गावातीलच 260 फूट बोर घातला, थेंब नाही लागला. आणि फक्त माऊलीच्या जोरावर 70 फुटापासून 200 फुटापर्यंत पाणी लागलं. ही माऊलीची कृपा आहे आणि माझी सुद्धा एकनिष्ठा आहे. या न्यायाने मला बोला वाटलं, मला काही पुढचं बोलता येत नाही, इथं थांबतो. पालखीचं 13वा नंबर लागलेला आहे. तरी गावातील सर्व भाविक भक्त असतील, श्रोते मंडळी असतील, जास्तीत जास्त पारायणाला बसण्यासाठी, कारण प्रत्येक गावामध्ये छोटस धमधम आहे. आताच परमेश्वर महाराज सांगितलंय धमधम मध्ये 111 झाले, हांडीमध्ये 125 झाले. आणि आपला हांडी आणि धमधम पेक्षा लोकसंख्येनं जास्त गाव आहे. कारण आपल्या गावची लोकसंख्या आतापर्यंत 7,000 झालेली आहे. आणि 7,000पैकी इच्छा होती बाबाची यायची की तुमच्या ओझरमध्ये 501चं टार्गेट व्हायला पाहिजेत होतं, असा आम्हाला निरोप आलता वरून. पण बाबाला म्हणलं, आपल्या प्रचारक साधक मंडळीला म्हणलं होतं की एवढं बाबा होणार नाही, पण जेवढे होतील तेवढे मी बघतो आणि जेवढे आमचे प्रचारक मंडळी फिरतील, जेवढे होतील त्याचा आकडा तर देता येणार नाही, पण कमीत कमी आतापर्यंत मी प्रचारक आमचे 9-10 जण फिरलो साधक मंडळी घेऊन. तर आतापर्यंत आम्हाला नवीन वसाहत वजर बुजुर्ग आणि वजर बुजुर्ग या दोन्ही मिळून 187ची आतापर्यंत गाठ पडली. पण बाबाचं आणि ढोणेचा महाराजांना आताच सांगितलं की आमची इच्छा आहे कमीत कमी तुमच्या वजरमध्ये 251चं तरी टार्गेट लागायला पाहिजेत. आता आपल्यापर्यंत 187 झालेत, फक्त थोडे राहिलेत 60 पर्यंत. 60 जर आता या 2-3 दिवसात प्रत्येकाने आता प्रत्येकाच्या घरी तर येणं शक्य नाही. आता तुमचं प्रत्येक घर घेतलेलं आहे आम्ही, पण ज्याला इच्छा असं समजा की 251चं टार्गेट करायचंय तर आमच्या कोणत्याही साधकाला फोन करायचा की बाबा महाराज आमचं एक नाव घ्या, असं फोनद्वारे सुद्धा तुमचे 60 माणसं होऊ शकते. आता शक्य नाही फिरणं, प्रत्येकाला एकदा भेट दिलेली, पण जे आता 60चे आपल्याला टार्गेट करायचे ते कोणत्या बी आपल्या साधकाला सांगायचं की आमचं नाव घ्या आमच्या, आणि असं होऊन बरेच 251चं आपल्या टार्गेट करायचंय आणि झालंच पाहिजे असं मी भगवंताचे. आणि नाही घेतले तसे 2-2 जमते आम्ही मन सांगितलं महाराज, पण एकाच्या घरचे 4 बी येतात. मग स्वतःच्या घरचे मी 4 घेतले स्वतः, म्हणजे महाराज म्हणजे तुम्ही फिरायले तुमच्या घरचे कोण आहेत, मी स्वतः घरचे 4 घेतले. आणि असे करून 187 झालेत. आता बाकीचे राहिले गावकऱ्यांनी सहकार्य करावं, समध्यांनी सहकार्य करावं, 251चं टार्गेट पूर्ण करावं ही माझी ईश्वरापर्यंत चरणी. ओम नमो जाद्या वेद प्रतिपद्या जे जे ससंविद्यात्मरूपा.
खरं तर आता या विषयावर बोलायचं म्हटलं की अंतःकरण भरून येतं बरं का. आता बरेच दिवस झाले, मागच्या काळामध्ये एक पुरुषोत्तम मास आणि त्यावेळेस नथुराम बाबा होते महाराज, त्यावेळेस मोठा कार्यक्रम झालेला आहे. कारण वझर हे गाव असं आहे की या वझर गावामध्ये खरं सांगलं, आता खरं बोलणं म्हणजे असं आहे की वझर हे केंद्रबिंदू आहे, परमार्थाचं काय केंद्रबिंदू आहे. कारण हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज गोविंद बाबाचे वडील, त्यांच्यापासून जो परमार्थ आजूबाजूला कोणत्याही खेड्याला त्यावेळेस परमार्थ नव्हता बरं का. आता जसे हरिभक्तीपरायण हे वैराग्यमूर्ती छगन बाबा, श्रीरंग बाबा, आमचे भूषिकर बाबा, हे सर्व मिळून जसे प्रचार करायले ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीचा, तसा त्या काळामध्ये गोविंद बाबा पायानं जायचे महाराज आणि प्रत्येक गावाला जाऊन हा पारमार्थिक प्रचार करायचे. हे केंद्रबिंदू गाव आहे आणि या गावावर आता या संतांच्या कृपेने ही ज्ञानगंगा वळलेली आहे. खरं तर काय सांगू या संतांचे उपकार नाही का. त्यांनी ही ज्ञानगंगा आली असं म्हणलं का आणली. देवाला संत आणीत असतात नाही का. देव येत नसतो, देवाला आणावं लागतं. तसं या संतांनी ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचं स्वरूप आहे आणि ईश्वर हे ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि त्या ज्ञानाला आपल्यापर्यंत, अज्ञानापर्यंत त्या ज्ञानाला आणून, म्हणजे अंधारात उजेड करायचा आहे ना, आहे की नाही, अंधारामध्ये उजेड करायचा आहे. त्या न्यायाने संत कृपा झाली, इमारत फळा आली. काही लोकांचं म्हणणं आहे, आता आपण म्हणू नये, पण काही दांभिक लोक असतात, यायला काय काम आहे, यायला काय काम आहे. अरे काम प्रत्येकाला आहे. प्रत्येक एकही माणूस, मी नेहमी सांगत असतो की आजच्या हल्लीच्या काळामध्ये एखाद्या माणसाला थांबवा आणि त्याचा 10 मिनिटं वेळ मागा, तेव्हा म्हणेल हे 50 रुपये घे, हॉटेलमध्ये जाऊन जेवण कर, पण माझा वेळ नको घेऊ. वेळ कोणाकडेच नाही हो. आणि वेळ काढल्याशिवाय बरं का सार्थक होणार नाही. म्हणून ही संत कृपा झालेली आहे. आपल्या गावाला ही ज्ञानगंगा आलेली आहे आणि हा आता जी संधी आलेली ना, या संधीचं सोनं करून घ्यावं. प्रत्येक घराघरामधला किमान एक तरी सदस्य इथं ज्ञानेश्वरी पारायणाला बसला पाहिजे. का बसला पाहिजे तर ज्ञानेश्वरी हे ज्ञान आहे आणि ज्ञाना वाचून तगण्याची, ज्ञान जर नसेल तर माणूस तगत नसतो बरं का. कितीतरी जन्म झाले आपण इथपर्यंत आलो, अजून घडलं नाही, पण आता आपल्याला ते घडवायचं आहे. निश्चय केलाय साधू संतांनी. ही प्रचारक मंडळी आपले घर, लेकरं बाळा ढोरं वासरा सर्व सोडून फिरायला लागलेले. त्यांना नाही का? त्यांना बी आहे. आपल्यालाही तसं त्यांनाही बी आहे. मग डोक्यामध्ये घे, प्रत्येकाने आपल्या घरातून 1-2 सदस्य ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसला पाहिजे. जास्त बोलणार नाही. आणि हे हंडी झाल्याच्या नंतर मला वाटतं रविवारी, काल आहे तर रविवारी आपल्याला त्यांना घेण्यासाठी जावं लागेल. तर आपलं वैभव नाही का, आपलं वैभव आपल्या वैभवाने गेलं पाहिजे नाही का. आपण एखाद्या वराडाला भेटायला गेलो, आपल्या लग्नामध्ये किती साय संदोतही व्हायला भेटायला, त्याच्यापेक्षा कितीतरी पटानं आपण समुदाय मिळवायचा आहे आणि आनंदाच्या गजरामध्ये आपल्याला त्या दिवशी भेटायला जायचे, त्यांना घ्यायला जायचं आहे. रविवार ते इथे येतील, सोमवारी कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्याला संपल्याबरोबर आमच्याकडे येणार आहे माऊली. आमचे भाग्य नाही का, भाग्याचे दिवस आहे, आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या गावाला येणार आहे. तत्पुरती आम्ही तर तयारी केलेलीच आहे.
कारण तिथली मंडळी तयारी करणारी आहे. त्याचा काही वाद नाही. आता आणि मला वाटते बाबाला बी कळलं असेल, बाकीच्या गावाला जो वेगळा वेळ दिलाय आणि आमच्या गावाला पेरणीचा वेळ दिलाय, त्याला माहित आहे की सायखेडा बळे झाकून या, त्या अर्थानं आम्हाला तो टाइम दिला असेल. धन्यवाद. विनोद सोडा, परंतु सर्वांनी या आनंद क्षणामध्ये सहभागी व्हायचंय आणि जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय. असं म्हणायचं नाही मी अमुक आहे, मी छोटा आहे, मी मोठा आहे, मी गरीब आहे, श्रीमंत आहे. इथं काही लागलं ना, विनामूल्य आहे. मोठमोठ्याला कार्यक्रमाला मोठमोठ्याला पैसा लागतो, इथं काही लागत नाही. इथं फक्त तुमचं मन लागतं, इच्छा लागते आणि विश्वास लागतो. बस त्या ठिकाणी आनंदानं सहभागी व्हा आणि सर्वची सर्व मिळून आपण रविवारी जायचंय. मी सुद्धा येणारच आहे. सर्वांनी तो आनंद घ्यायचा आहे. एवढं बोलून हे शब्द पंचमी किशोर त्यांच्या चरणी समर्पित करतो. साधू संतांना प्रणिपात करतो आणि याच ठिकाणी थांबतो. कार्यक्रमाचा समारोप म्हणून बाबाला खूप दूर जायचंय. बाबा दर्शन करतील, कारण आपलं भाग्य आहे. अधिक मास पूर्ण जरी नाही सापडला तर मला वाटतंय अधिक मासात पालखी इथे यायली. आणि बाबांनी उल्लेख केला कालच, आपल्याला तीर्थक्षेत्रावर समारोप करायचा आहे असं म्हणू नका. तीर्थक्षेत्राला इथून सुरुवात झाली आता, कारण ते तीर्थ ते क्षेत्र. आणि बाबा इथं 12 सप्ते होते, तुम्हाला सांगायची गरज नाही. आता एका सप्त्याचे जर 10 पारायण करते म्हणले माऊली, तुमच्याकडचे 10 देतील, गोरखनाथाकडेचे 10 देतील, मुक्ताबाई महिला भजनी मंडळाचे 10 येतील. सहज 200-250 होऊन चाललेत. रतन महाराजाला, आमच्या बाळू महाराजाला, बाकीच्या प्रचारकाला एवढा काही ताण घ्यायची गरज. कारण ही पक्षश्रेष्ठी असती, तुमची जशी पक्षश्रेष्ठी असती ना. प्रचार करते किती लोक गेले, सभेला किती लोक होते, आता सभेला किती लोक आहेत याच्यावर लीड समजती. आणि आमचा हे बघा, कमी लोक जरी दिसत असले आमचा पक्ष काही पडणार नाही. उभारीला ध्वज आणि ऐसा. आणि आमचे पक्ष चालवणारा ब्रह्मचारी आहेत, त्याच्यामुळे कोणती अपेक्षा नाही. दत्त महाराज सांगितलं पालखीमध्ये पेटीच नाही, कारण अर्थाच्या मागे अनर्थ असतात. म्हणून निरपेक्ष सुचिर दक्ष आमचा असा आहे. असो, सर्व इतक्या लांबून आले बघा, भोशी जिंतूरच्या जवळ आहे. आणि तुम्हाला वाटत असेल महाराज सांगून गेले याच्यामध्ये काहीतरी यायला काही कामं नाहीत, महाराज पिंपरीहून आलेत, किती अवघड रस्ता आहे. हे आमचं स्वतःचं पेट्रोल आहे. याच गावाला नाही, आतापर्यंत किती मागे गावं झाले याचा मागचा इतिहास पाहून घ्या. जसं विठ्ठल महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगितला, आता आम्ही जर अनुभव सांगित बसलो तर हे लांबत जाईल. असो, बाबाला विनंती, बाबा सुद्धा 2 शब्द बोलतील आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. रामकृष्ण. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर हंडी पवित्र क्षेत्रावर चालू आहे. येत्या रविवारला सांगता काल्याचे कीर्तन महाप्रसाद आहे. सर्व मंडळीने त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीची पालखी म्हणजे ज्ञानोबरायाचीच पालखी आपल्याला आनंदाने एक प्रकारची तिथून आणायची आहे. सर्व मंडळीला एकच विनंती आहे, गाव मोठं आहे, मनही मोठं आहे. गावाचं या मनही मोठं आहे. मोठं मन करून परमार्थ करतात. परमार्थाचे अनुभव घेणारे हे एक प्रकारचं गाव आहे. म्हणून एकच विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने पारायणाला बसा. आता मी तुम्हाला सवलत देतो पा, 2026 चालू आहे तर 226 बसा. ठीक आहे ना. विष्णू महाराज म्हणले 250, कोणी म्हणलं 200, पण आता सवलत द्यावं लागतील काही काही. तुमच्या जीवनात आठवणीची संख्या म्हणून 226. आणि याच्यापेक्षा मात्र कमी जमणार नाही बरं का. 226 वरही बसणार आहेत. आनंद एक प्रकारचा आहे. म्हणून आपल्याला रविवारी हंडी या ठिकाणी त्यांचंही आपल्याला आमंत्रण आहे. काल्याच्या कीर्तनावर तिथं एक प्रकारचं जायचं. हरिभक्तीपरायण विष्णू महाराज भोशीकर यांचं काल्याचं कीर्तन आहे. सकाळी 9 ते 10
आणि 11 वाजता जेवायचंय आणि 3 वाजताच पालखी आणायची आपल्याला. सर्व वातावरणाचा हिशेब एक प्रकारचा घेऊन तर परत सर्व गावकरी मंडळीला, महिला मंडळीला, सर्वांना विनंती एक प्रकारची आहे. पवित्र सोमवारी भोले बाबाच्या दरबारात पवित्र सोमवारी ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू होणार आहे आणि पुढच्या रविवारी आपल्या ठिकाणी सांगता होणार आहे. स्वस्त आणि मस्त. कोणाकडून 5 पैसे घ्यायचे नाही, कोणाला द्यायचे बी नाही. प्रत्येक घरच्या पोळ्या एकत्रित करायच्या, साध्या पोळ्या, आणि इथं वरण भाजी एक प्रकारची करायची आणि तोच काला सर्वांना एक प्रकारचा देण्यात येईल. म्हणून स्वस्त आणि मस्त. एकच विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने पारायणाला बसा. आता या ठिकाणी गावकरी मंडळीतर्फे 5 जण इथं उभे राहा. महाराज